सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारचे राजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा 30 मार्च हा जन्मदिवस आहे। या जन्मदिवसाच्या निमित्ताने गेले 25 वर्ष गोडोलीकरांच्या वतीने त्यातही प्रमुख कार्यकर्त्यांचे रवी पवार यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर सातत्याने सुरू आहे। आपण म्हणतो की दानात श्रेष्ठ दान काय, एक कन्यादान, दुसरं अन्नदान आणि तिसरं रक्तदान। रक्तदानसारखं पवित्र कार्य सातत्याने 25 वर्ष करणारा हा असा रवी पवार कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्याला गोडोली, शाहूनगर, संभाजीनगरपासून ते गोडोली गोळीबार मैदानातील सर्व कार्यकर्त्यांचं आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असतो। महिलासुद्धा या रक्तदान शिबिरात सामील होत असतात। असं सातत्यपूर्ण काम करणारा एक चांगला कार्यकर्ता श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लाभलेला आहे। त्याच्या कामाचा प्रकार या गोडोली भागातच नव्हे तर संपूर्ण सातारा शहराला माहीत आहे। स्वतःला झोकून देऊन समाजासाठी काम करणे एवढं एकमेव ध्येय त्या माणसाचं आहे। काही झालं तरी 30 तारखेला 30 मार्चला रक्तदान हे शिबिर झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आग्रही असणारा हा रवी पवार हा फार प्रामाणिकपणे कार्य करत असतो। रक्तदानाचं महत्त्व एवढं आहे की एका माणसानं जर रक्त दिलं तर तो फक्त एखाद्याचा जीव वाचवत नाही तर प्लाझ्मापासून विविध घटक त्याचे वेगळे केल्यानंतर अनेक लोकांना त्याचा फायदा होतो आणि आत्तापर्यंत लाखो लोकांनी या शिबिरात सहभाग घेतला। माझ्या कल्पनेप्रमाणे फार मोठी संख्या असेल, एक्झॅक्टली आता मला सांगता येणार नाही, परंतु प्रत्येक वेळेला जरी म्हटलं की समजा 50-100 लोकांनी जर रक्तदान केलं तर मग 25 वर्षात किती केलं असेल। आणि रक्तदान करत असताना सगळ्यात महत्त्वाची जी गरज असते ती स्वतःचं हेल्थ चांगलं असलं पाहिजे। आणि ह्या मुलाचं स्वतः तर रक्तदान करतोच, या शिबिरात करतो, इतर वेळेलाही कुणाला अडीअडचण असेल तर त्यावेळेला स्वतःचं रक्त ग्रुप जुळला तर तो, नसेल तर ज्या ग्रुपचा माणूस हवा असेल तो ग्रुप त्याचा उपलब्धता करून देणे ही त्याची नैतिकता असते। अशा या उद्याच्या 30 मार्चला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गोडोली येथे जिजामाता सभागृहात आमचं जे रक्तदान शिबिर होणार आहे या शिबिराला आपणा सर्वांच्याकडून भरघोस पाठिंबा मिळेल अशी आशा व्यक्त करतो। सर्व तरुणींना माझं आवाहन आहे की आपण उद्याच्या या 25वं वर्ष आहे त्यानिमित्तानं या कार्यक्रमाला आपली हजेरी अपेक्षित आहे। आपण रक्तदान करा आणि एक श्रेष्ठ कार्य करा हीच विनंती। रक्तदान करणे हा तसा अत्यंत क्लिष्ट असा विषय होता। पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला हा शिबिर भरवण्याची संकल्पना रवीने आमच्यासमोर मांडली त्यावेळेला प्रत्यक्ष 2 वेळेला रक्त देण्याचा प्रसंग माझाही आलेला आहे। परंतु तदनंतर रक्तदान देत असताना प्रत्येक माणसाची एक भावना असायची की माझ्या शरीरातलं रक्त गेल्यानंतर मला त्याचं फार मोठी उणीव भासेल, परंतु शरीरात रक्त जसं कमी पडतं त्या प्रमाणात निर्माण करण्याची शरीराची शक्ती असते। आणि अशा काळात की ज्या वेळेला रक्त विकतसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला हा रक्तदानाचा उपक्रम आम्ही सुरू केला आणि तो उपक्रम आज तागायत अत्यंत जोमाने आणि प्रकर्षाने चालू आहे। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की ज्या वेळेला रक्त जर आपल्याला हवं असेल तर सरकारी दवाखाने असू द्या किंवा इतर रक्तपेढ्या असू द्या त्या ठिकाणी
कितीतरी पैसे मोजावे लागायचे. आज गोरगरिबांना रक्त मिळत असताना त्यांच्या जीवनात या रक्तामुळे जो जीवनात ज्यामुळे काय म्हणतात त्याला परिवर्तन होतं आणि त्याला जीवदान मिळतं. हे जीवदान हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते काम सातारकरांच्या वतीने किंवा गोडोलीत सातत्याने चालवलं आहे. त्याबद्दल त्याला आमच्या शिवेंद्रराजांच्या मिसेस श्रीमंत छत्रपती वेदांती करानी साहेब यांचासुद्धा फार मोठा भक्कम पाठिंबा असतो. त्याच्यामुळेच हे कार्य इतकं सुंदरपणे चालू आहे. उद्याच्या 30 तारखेला सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होईल मला अपेक्षा आहे. आमच्या गोडोली गावात उद्याच्या 30 तारखेला रक्तदान शिबिर होणार आहे. त्या गोडोली गावातील प्रमुख कार्यकर्ते आमचे नगरसेवक शेखर मोरे, पुंडी पलीकडचे सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, त्याच्यानंतर गणेश निकम, त्याची मिसेस आणि असे अनंत कार्यकर्ते आहेत. आमचं दत्ता चव्हाण आहे, विशाल आहे, असे पुन्हा पलीकडचे बरेच कार्यकर्ते आहेत. रवीबरोबर कष्टानं काम करणारे जे मंडळी यांना सगळ्यांना नम्र विनंती आहे की रक्त हे काही तयार करण्यासारखी गोष्ट नाही. रक्त हे निर्माण करावं लागतं, नैसर्गिकरित्या निर्माण होतं आणि त्याचं दान करून आपण पुण्य कमावं. उद्याच्या होणाऱ्या रक्तदान शिबिराला आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि हे कार्य यशस्वी करावे अशी विनंती. चे दैवत श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांचा 30 तारखेला वाढदिवस आहे. आमच्या परंपरानुसार माझे मित्र रवी पवार आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं वर्ष 25 हा रक्तदान शिबिर वर्ष 25 झाल्यामुळं म्हणजे खरं रवी पवारचं आणि रवी पवारच्या सर्व मित्रमंडळी आणि शिवेंद्रराजे मित्र समूहाच्या सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानायला पाहिजे. 25 वर्ष सातत्यानं रवी पवार ह्या गोडवली भागात आणि विलासपूरच्या गोडवली विलासपूर गोळीबारच्या भागात 25 वर्ष झाले रक्तदान शिबिर घेतात. या रक्तदान शिबिरचं औचित्य श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा वाढदिवस त्यानिमित्तानं दरवर्षी घेतला जातो. खरोखर रवी पवारच्या बाबतीत सांगायचं, एक शिवेंद्रबाबांचा सच्चा मावळा आणि सच्चा कार्यकर्ता आणि सच्चा मित्र म्हणून रवीला आज साताऱ्यात ओळखलं जातं. असंच रवीसारखे असंख्य कार्यकर्ते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंना या साताऱ्यात उभे केलेत. त्यातलं एक घटक मीच आहे आणि खरोखरच नेता असावा तर शिवेंद्रबाबांसारखा. म्हणूनच आम्ही सर्वजण हा रक्तदान शिबिर मोठा साजरा करायचा ठरवला आहे. मी असू दे, शेखर पाटील असू दे, व्यंकटराव बापू असू दे आणि आमच्या विलासपूरचे सर्व पदाधिकारी असू दे, आमच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्यांच्या आग्रहानुसार श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे स्वतः 10:30 वाजता उपस्थित राहणार आहे. मला तमाम विलासपूर गोळीबारच्या वार्ड क्रमांक 17च्या सर्व नागरिकांना आवाहन करायचं आहे, आपल्या महाराजांचा वाढदिवस आहे आणि रक्तदान शिबिरला आपण सर्वजण यावं. ह्या रक्तदान शिबिरानिमित्त रवीनं साधारणतः 5 लाख रुपयाचा विमा द्यायचा आहे आणि एक वॉच आपल्याला जे रक्तदान जो करेल त्याला गिफ्ट म्हणून देणार आहे. पण रवीचं कौतुक म्हणून सांगतो, रवी तू मित्र म्हणून मी तुला सांगतो आणि एक भाऊ म्हणून सांगतो, कायम तू हे काम करत राहा. समाजात तुझं एक वेगळा ठसा आणि वेगळं नाव आहे, पण तुला ह्याचं पाठबळ श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं आहे. असंच तुम्ही काम करत राहा. ह्या रक्तदान शिबिरला सर्वांना उपस्थित राहावं अशी माझी नम्र विनंती. नमस्कार, मी रुपाली प्रकाश घाडगे, प्रभाग क्रमांक 17. आपल्या सर्वांचे लाडके आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच आपल्या सातारचे भाग्य विधाते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपल्या सर्वांचे लाडके रविदादा रक्तदान शिबिराचं नियोजन करतात आणि हे रक्तदान शिबिर योग्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात पार पण पडते. पण यावर्षी रक्तदान शिबिराला या 25 वर्षे पूर्ण होणार आहे. तर आपण सर्व गोळीबार मैदानमधील विलासपूरमधील युवक युवतींनी तसेच गोडवलीतील सर्व व्यक्तींनी या रक्तदानास शिबिरास येऊन उपस्थित आपली दाखवावी.
कसं आहे, आपण असे सगळे म्हणतो की सर्वश्रेष्ठ दान हे रक्तदान आहे, पण रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणतो, पण रक्तदान करताना बरेच लोक पुढाकार घेत नाही. मी गेल्या वर्षी रक्तदान केले, मला इतकं समाधान वाटलं. मी या दिवसाची वाट बघत होते की कधी रक्तदान शिबिर ठेवतात आणि मला रक्तदान कधी करता येते. आणि लोकांच्या कशा अशा समजुती झालेल्या असतात की रक्तदानामुळे शरीरात तोटे होतात, पण मी सांगते ना, अशा रक्तदानामुळे कोणतेही तोटे होत नाहीत. आपल्याला रक्तदानामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते, तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच वजन कमी होण्यासही रक्तदानाचा म्हणजे सर्वात श्रेष्ठ उपाय आहे तोही. आणि रक्तदान केल्याने सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवल्यास जो आपल्याला आनंद होतो त्याचं मूल्य आपण कशातहीच करू शकत नाही, म्हणजे तो आनंद आपण कुठेही हे करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी रक्तदान करावे. मीही करणार आहे, तुम्हीही करा. सातारचे भाग्यविधाते आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक रविदादा पवार यांनी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. हे आयोजन माता जिजाऊ सभागृह गोडवली येथे केलेले आहे. या रक्तदान शिबिरास 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तर शिबिरास गोडवली, शाहूनगर, गोळीबारमधील, विलासपूरमधील नागरिकांनी महिलांनी सहभाग घ्यावा ही विनंती आहे. रक्तदान केल्याने काही हानी होत नाही. रक्तदान केल्याने शरीरास फायदेच होतात. हृदयविकाराचा धोका टळला जातो, ब्लड प्रेशरचा धोका टळला जातो. सर्व महिलांनी न घाबरता निसंकोचपणाने रक्तदान करावे आणि सगळ्यांनी रक्तदान करण्यास सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा आणि सगळ्यांना प्रवृत्त करावे की रक्तदान हे खरंच सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने कोणाला तरी आयुष्य मिळले जाते. तर रक्तदान करावे. मीही रक्तदान करणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की महिलांनी बऱ्यापैकी पुढे यावे आणि रक्तदान करावे. आणखीन एक अशी विनंती आहे, रक्तदान करणाऱ्या दात्यांनी आधार कार्ड घेऊन यावे. त्यांना 5 लाखाचा आणि 2 लाखाचा विमा मिळणार आहे.